हॅलो फ्रेंड्स, विदर्भातून डेली लाईफ विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे. अ, हा व्हिडिओ फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकलाच केलेला आहे. पण टाकायला थोडासा उशीर होत आहे आणि आज तुम्हाला मी ॲडेनियमबद्दल थोडं सांगणार आहे आणि साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजेल असं हे रिपोर्ट कसं करायचं हे सांगणार आहे. तर हे तुम्ही जे बघून राहिले आहेत हे पूर्ण ग्राफ्टिंगवाले माझे कडे जे आहेत ते ॲडेनियम ग्राफ्टिंगवाले आहेत आणि याचे कोडेक्स बघा किती म्हणजे मोठे मोठे झालेले आहेत आणि हे 6 महिन्याचं झाड आहेत आणि हे मी सर्व ऑनलाईन बोलवले आहे. हे आणि याचे फ्लावर पण प्रत्येक वेगवेगळ्या कलरचे आहे आणि हे 50 वगैरे झाड असेल माझ्याकडे आणि तसेच 10 आणि 12-15 वर्षाची सुद्धा झाडं आहेत. तर याचा कलर बघा किती सुंदर आहे. हे ब्राऊन कलरचं आहे. भरपूर कलरचे आहेत. तर तुम्हाला असं वेगवेगळे नंतर दिसत जाईल कलर कोणते कोणते आहेत, जसं फ्लावरिंग सुरू होईल तसं. तर हे मी ऑनलाईन बोलवल्यामुळे छान म्हणजे एकदम व्यवस्थित आलेले आहे आणि याला 6 महिने झाले आहे. आणि आता याचा रिपोर्ट कसं करायचं तर ते मी सांगणार आहे. आणि आता जसं जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातच याचं रिपोर्ट करायचं असते. तर हे जे दिसत आहे हे साफचं पाणी आहे, म्हणजे पावडर असतो तर त्याचं पाणी केलेलं आहे. सुरुवातीला हे झाड म्हणजे काढायचं ॲडेनियमचं आणि याला स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचं आणि धुतल्यानंतर याच्यात जेवढी माती वगैरे रेती वगैरे असेल तर ही स्वच्छ पाण्याने धुवून 2-3 पाण्याने धुवून काढून म्हणजे काढून घ्यायचं आणि त्यानंतर हे आपण ह्या साफच्या पाण्यामध्ये असं बुडवून ठेवू. तर ते 1-1.5 तास किंवा 4-5 तासही बुडवून ठेवलं किंवा रात्रभरही तुम्ही फंगिसाईडच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवलं तरी काहीही हरकत नाही. तर मी हे अशा प्रकारे सर्व ॲडेनियमचे हे काढून झाडं काढून असे पाण्यामध्ये बुडवून ठेवले आहे. तर हे बघा, हे माझ्याकडे असे बुडवलेले आणि हे 5 म्हणजे 8 दिवस वगैरे झाले आहे याला. तर हे पाण्यात बुडवून होते आणि हे आता याचं रिपोर्ट करू. जोपर्यंत आपण पाण्यामध्ये बुडवून लगेच लावायचं नाही आहे, जोपर्यंत आपण पाण्यात बुडवून याला वाळू देत नाही तोपर्यंत हे दुसऱ्या कुंडीमध्ये लावायचं नाही आहे. तर हे बघा, याचे कोडेक्स हे 15-15 वर्षाचे झाड आहे, 10 आणि 15 वर्षाचे. आणि याचे कोडेक्स बघा किती मोठे मोठे झालेले आहे, म्हणजे हातात येत नाही एवढे मोठे मोठे कोडेक्स आहे याचे. तर याचं सौंदर्य सगळं कोडेक्समध्येच असते पूर्ण. तर आता याची माती आपल्याला कशी पाहिजे आहे तर ते सांगते मी तुम्हाला. हे जे आहे हे एकाच कुंडीचं मी माप घेतलं आहे. एकाच मापाने सर्व हे टाकायचं आहे. माती याच्यात जे खत किंवा रेती हे सर्व एकाच मापाने टाकायचं आहे. तर आता तुम्हाला मी सांगते. सुरुवातीला आपण ही माती घेऊ आणि याचं प्रमाण पूर्ण सारखं घ्यायचं आहे, म्हणजे बरोबरीतच घ्यायचं. 1 कुंडी माती घेतली आपण तर 1 कुंडी राईसस, 1 कुंडी सेंडर. तर आता याच्यानंतर आपण 1 माप आपण राईसस घेऊ आणि नंतर घेऊ आपण हे आहे सेंडर आहे हे. आणि हे आवश्यक असतं. हे याच्यामुळे ना झाड खूप छान म्हणजे चांगलं होतं आणि पाण्याचा निचरा पण छान होतं सिंडरमुळे. आणि जर कुणाला पाहिजे असेल सिंडर तर तुम्ही माझ्याकडे म्हणजे बोलवू शकता माझ्याकडून. तर आणि हे आहे कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट आहे. तर तुम्ही शेणखत घेतलं तरी चालेल किंवा आपलं घरी जे आपण खत करतो भाज्यांच्या याच्यापासून तर ते पण चालेल. आणि हे आहे रेती. तर ही रेती आपण गाळायची नाही आहे. जशी आपली रेती असते ना म्हणजे बांधकामामध्ये आपण जी वापरतो तीच रेती घ्यायची आहे.
एकदम बारीक पण नको आणि म्हणजे त्याच्यामध्ये जर जे बद्री वगैरे राहत असेल तर त्याच्यासहितच रेती घ्यायची. त्याच्यानंतर हे जे मी टाकलं 1-1.5 मूठ DAP टाकलं आहे. बाकी याच्यामध्ये काही मिसळायची गरज नसते. आणि पण आता आपण गमला जो घेऊ किंवा कुंडी जी घेणार आहोत त्याला 2 किंवा 3 होल करायचे. म्हणजे छिद्र म्हणतो आपण त्याला, तर ते 2 किंवा 3 करायचे आणि ही माती पूर्ण मिक्स करून घ्यायची. आणि आता जे झाड असते तर त्याचे जे छोटे मुळं असते तर ते आपण म्हणजे बारीक काढून घेणार आहोत ते. पूर्ण याचे बारीक मुळं काढून हे झाड म्हणजे त्याला पण म्हणजे व्यवस्थित त्या जास्तीचे मुळं असले की त्याच्यात एनर्जी त्याची जास्त जातं. म्हणून हे आपण काढून घेणार आणि मग थोडं माती टाकायची. आणि ही जी कुंडी आहे माझ्याकडे ही मी 12 इंचीची म्हणजे आहे आणि असं पसरट कुंडी घ्यायची आहे आपल्याला. आणि आता बघा हे झाड मी जे लावलं आहे तर ते 1 इंच वर थोडंसं वर उचलून झाड लावायचं. जसं आपलं आधी मातीत जे होतं तर तिथपासूनच झाड नाही ठेवायचं आहे, थोडं वर उचलायचं आहे. कारण यासाठी की आणखी त्याला वर हे जसं वर येईल ना तसं तेवढंच खाली पण वाढतं. म्हणून त्याच्यासाठी हे थोडं वर उचलून लावायचं आहे. आणि माती छान प्रेस करून घ्यायची आहे. म्हणजे चांगली दाबून त्याला माती भरायची आहे. तर अशा प्रकारे हे झाड म्हणजे असं लावायचं आहे. आणि आणि याला जे आपण आता पाणी टाकतो आपण तर 1 इंच ही रिकामी ठेवायची आहे कुंडी, की पाणी छान पूर्ण पाणी कारण आपल्या इकडे विदर्भामध्ये ऊन खूप असतं तर त्याच्यामुळे पाणी याचं म्हणजे पाणी टाकायला जागा राहिली पाहिजे. पूर्ण माती भरून नाही टाकायची आहे. आणि हे फंगीसाईडचं जे पाणी ज्या पाण्यामध्ये धुतलं होतं आपण झाड तेच पाणी मी वापरत आहे. आता ही बघा पूर्ण पाणी सोक होऊन गेलेलं आहे. तर म्हणजे आपली माती छान तयार झालेली आहे. हे बघा पूर्ण पाणी गेलेलं आहे. त्याच्यामुळे खालून जोपर्यंत पाणी निघत नाही तोपर्यंत याला पाणी टाकायचं. अशा प्रकारे हे बघा मी जे हे दाखवलेले आहे ते पूर्ण झाडं रिपोर्ट केलेले आहे. आणखी बरेच आहे 50 एक झाड आहे ते. हे झाड माझ्याकडे 15 वर्ष झालं या झाडाला. आणि आता याला फ्लावरिंग पण सुरू आहे. आणि याच्यानंतर तुम्हाला मी 15 दिवसानंतरचा मी तुम्हाला हे दाखवत आहे की याच्यावर आता तुम्ही फ्लावरिंग बघा तुम्ही कशी येत आहे. तर हे बघा हे ग्राफ्टिंग जेवढे केले होते मी तेवढे कलर बघा किती सुंदर आहे तो. तर माझा व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि याच्यावर बर्ड्स पण म्हणजे यायला सुरुवात झाली आहे. आणि हा व्हिडिओ जो आहे तो 15 दिवसानंतरचा आहे जो मी तुम्हाला आता दाखवत आहे. पूर्ण सर्व ग्राफ्टिंग केलेले मी जे रिपोर्ट केलेले आहे तर ते 15 दिवसानंतर. तर 15 दिवसांनी याला कळ्या पण म्हणजे आलेल्या आहेत आणि कलर पण आता वेगवेगळे कलर पण तुम्हाला दिसेल. तर अशा प्रकारे मी तुम्हाला साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे रिपोर्ट कसं करायचं ते. आवडला असेल व्हिडिओ